इराणी मालवाहू जहाज टुस्का अमेरिकेच्या ताब्यात आलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केलाय। नौदल नाकेबंदीला भेदण्याचा प्रयत्न करताना जहाज ताब्यात घेण्यात आलं असं ट्रम्प म्हणाले। ओमानच्या आखातात टस्काला अडवलं आणि थांबण्याचा स्पष्ट इशारा दिला, मात्र इराणी कर्मचाऱ्यांनी तो इशारा न ऐकल्यानं आमच्या नौदलानं जहाजाच्या इंजिन रूममध्ये छिद्र पाडून ते थांबवलं अशी माहिती ट्रम्प यांनी दिली। तर इराणनं अमेरिकन युद्धनौकांवर ड्रोन हल्ला केलाय। अमेरिकेने इराणचे मालवाहू जहाज टुस्का जप्त केल्यानंतर इराणनं जशास तसं उत्तर दिलं। जर खरोखरच अमेरिकेनं अशा प्रकारचा हल्ला करून जर इराणच्या मालवाहू जहाजावर कब्जा मिळवला असेल तर आतापर्यंत अमेरिका जो दावा करत होतं की इराणची नेव्ही आम्ही पूर्णतः उद्ध्वस्त केलेली आहे, एवढंच नाही तर इराणची नेव्ही आम्हाला प्रतिकार करू शकत नाही, म्हणून होर्मुझच्या सामुद्रधुनीचं नेव्हल ब्लॉकेड हे पूर्णतः आम्ही यशस्वी ठरवलेलं आहे। अमेरिकेच्या या दाव्याला एक प्रकारे बळ मिळतं। दुसऱ्या बाजूला जर खरोखरच अशा प्रकारे मालवाहू जहाज जर कब्ज्यामध्ये मिळवण्यामध्ये अमेरिकेला यश मिळालं असेल तर येणाऱ्या काळामध्ये इराण सुद्धा होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आपली आक्रमकता त्या ठिकाणी वाढवेल आणि एक प्रकारे युद्धाचा पुढचा टप्पा आपल्याला पाहायला मिळू शकतो। या बाबतीत अधिक जाणून घेऊयात। दिल्लीहून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, एकूणच या घडामोडी, कारण 2 दिवसांनी जो ट्रूस होता इराण आणि अमेरिकेमधला, एक प्रकारे युद्धबंदी होती, ती संपते आणि ती संपत असताना इराण प्रतिनिधी पाठवणार नाहीये पाकिस्तानात, ट्रम्प धमक्या देत आहेत, इराणचं जहाज अडवलेलं आहे, कोणत्या दिशेने चाललंय सगळं? सर, खरं तर ही जी परिस्थिती आहे ही अत्यंत चिंताजनक आहे आणि जगासाठी हे धोकादायक आहे, भारतासाठी हे धोकादायक आहे। कारण ज्या पद्धतीने जेडी व्हॅन्स हे पाकिस्तानकडे जाण्यासाठी निघाले आहेत, पाकिस्तानने तयारी देखील केली आहे, सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे पाकिस्तानमध्ये, मात्र इराण चर्चेसाठी तयार नाही। वेगवेगळ्या देशांचे जे राजदूत आहेत, रशिया असो भारतातील असो, यांना चिंता पडलेली आहे की पुढे काय होतंय। रशियाचे राजदूत जे आहेत त्यांनी रशियाशी चर्चा केलेली आहे। आता जर पाहिलं गेलं तर भारताचे अजित डोभाल हे आखाती देशांमध्ये पोहोचलेले आहेत, ते देखील चर्चा करताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर 28 फेब्रुवारी पासून देशामध्ये तेलाचे भाव जे आहेत जगामध्ये वाढताना पाहायला मिळत आहे। 11 आणि 12 एप्रिलला ज्या पद्धतीने मधल्या काळात चर्चा झाली, चर्चेनंतर जगाने एक निश्वास सोडला होता की आता काहीतरी होईल। जेव्हा दुसरी फेरी चर्चेची ठरत होती त्या दरम्यान ज्या पद्धतीने आता जहाजावरती हल्ला होणं, भारताच्या जहाजावरती देखील हल्ला करण्यात आला इराणकडनं, अमेरिकेने एक जहाज ताब्यात घेतलेला आहे, दुसरीकडे चीनसाठी एक मोठी दुखी ठरण्याची शक्यता आहे। कारण चीनची जहाजं जर इराणने सोडली तिकडनं आणि अमेरिकेने अडवली तर जगाला एक वेगळं युद्ध पाहायला मिळू शकतं। 2 दिवसांवरती युद्धबंदी जी आहे ती आलेली असताना इराणने चर्चेस नकार दिलेला आहे। त्यामुळं जे संवर्धित केलेलं युरेनियम आहे ते इराण द्यायला तयार नाहीये। पुढचे काही वर्ष ते अणुबॉम्ब तयार करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे, पण भविष्यामध्ये हा धोका आहे आणि हा इस्रायलसाठी मोठा धोका आहे। त्यामुळे अमेरिका देखील ऐकायला तयार नाहीये। अशा सगळ्याच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान सातत्यानं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होता। एकूणच परिस्थिती अवघड आहे। पुन्हा एकदा आपण अस्थिरतेच्या काळाकडे परत एकदा जाऊ का? 2 आठवड्यापूर्वी वाटलं होतं आपल्याला की आता जरा गोष्टी शांत होतील, पुन्हा एकदा शांतता नांदेल, पण इतका लवकर ते होताना दिसत नाही। धन्यवाद तुम्ही दिलेल्या विश्लेषणासाठी। अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं होणाऱ्या चर्चेची दुसरी फेरी सोमवारी इस्लामाबाद इथं नियोजित आहे। तथापि या फेरीपूर्वी इराणनं चर्चेच्या ठिकाणी आपले प्रतिनिधी पाठवायला नकार दिला। जोपर्यंत इराण विरोधाची नौदल नाकेबंदी कायम आहे तोपर्यंत चर्चेसाठी पाकिस्तानात कोणतंही शिष्टमंडळ पाठवणार नाही। ही इराणसाठी शेवटची संधी आहे। जर दोन्ही पक्षांमध्ये कोणताही करार झाला नाही तर इराणच्या पायाभूत सुविधांवर मोठे हल्ले केले जातील असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे। अमेरिकन शिष्टमंडळ चर्चेसाठी सोमवारी पाकिस्तानात दाखल होईल, त्यालाही त्यांनी दुजोरा दिला।